वेलकम स्टुडंट्स इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड पॉलिटिकल सायन्स. तर यामधला हा जो पॉलिटिकल सायन्स हा पार्ट आहे, यातला हा सेकंड चॅप्टर आहे, इंडियाज फॉरेन पॉलिसी, म्हणजेच भारताचे परराष्ट्र धोरण. तर हा जो सेकंड चॅप्टर आहे, या सेकंड चॅप्टरचा आपण आज कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुमच्या 9th स्टँडर्डशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो स्टार्ट करूयात. क्वेश्चन फर्स्ट, चूज द राईट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. त्यामधला फर्स्ट, this was the main objective behind establishing the Indian Atomic Energy Commission. भारतामध्ये अणु ऊर्जा आयोग स्थापन करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे? आणि त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए, एनहान्स मिलिटरी कॅपॅसिटी. बी, कंडक्ट न्यूक्लिअर टेस्ट, म्हणजेच अणु चाचणी घेण्यासाठी. सी, टू स्टॉप द प्रोलिफेरेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. आणि डी, प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर या 4 ऑप्शनपैकी हा जो डी ऑप्शन आहे हा करेक्ट ऑप्शन आहे. दिस वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड एस्टॅब्लिशिंग द Indian Atomic Energy Commission, production of atomic energy. Second, the following is now the objective of all the nations of the world. तर खाली दिलेल्यापैकी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे सर्व देशांचे आता तो एकच उद्देश झालेला आहे. तर ते कोणते आहेत? ऑप्शन बघा. ॲटॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, न्यूक्लिअर टेस्ट आणि सिक्युरिटी सिस्टीम. तर या 4 ऑप्शनपैकी बी ऑप्शन हा जो आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकास, हा सर्व देशांचा एक मुख्य उद्देश झाला आहे किंवा बनलेला आहे. थर्ड, the is an important aspects of India's foreign policy. तर आपल्या भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे त्यातला महत्त्वाचा भाग कोणता आहे? ऑप्शन ए, फ्री इकॉनॉमिक पॉलिसी, इंटरडिपेंडन्स, नॉन अलाइनमेंट आणि डी ऑप्शन आहे न्यूक्लिअर डेव्हलपमेंट. तर यातला सी ऑप्शन जो आहे, नॉन अलाइनमेंट म्हणजे अलिप्तवाद, हा ऑप्शन करेक्ट आहे. फोर्थ, इंडिया कंडक्टेड न्यूक्लिअर टेस्ट इन 1974 ॲट. तर भारताने जी अणु चाचणी घेतलेली आहे 1974 मध्ये, ती कुठे घेतली? ऑप्शन आहेत श्रीहरिकोटा, तुंबा, पोखरण, जैतापूर. आणि यातला सी ऑप्शन जो आहे पोखरण, तर या ठिकाणी न्यूक्लिअर टेस्ट घेतली होती. नेक्स्ट, आपण आता सेकंड क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन विथ रिझन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर कारणासहित आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे की त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे बरोबर आहे का चुकीचं आहे. Now, first, Pandit Nehru contributed towards improving Sino-India relation. म्हणजे पंडित नेहरूंचे चीन आणि भारत या दोघांच्यातले जे संबंध आहेत हे सुधारण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्युटेड केलेलं आहे का? हे आहे आपलं स्टेटमेंट. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आहे ट्रू स्टेटमेंट, हे विधान बरोबर आहे. आता त्याचं कारण बघा. पंडित नेहरू formulated पंचशील which was a treatise
of 5 principles of peaceful coexistence to govern relations between India and China. The first formal codification in the form of a treaty was an agreement between China and India in 1954. Mutual non-interference in internal affairs, mutual non-aggression, equality of mutual benefit, mutual respect, and peaceful coexistence were the principles for seeking peace with China. Nehru backed China's permanent membership in the United Nations Security Council. Though Nehru had a policy of improving Sino-Indian relations, China attacked India in 1962. Next, second आहे अटल बिहारी वाजपेयी took lead in improving relations with Pakistan. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे. सो आन्सरमध्ये आपण ट्रू लिहिलं. नेक्स्ट बघा, इन एन एफर्ट टू डेव्हलप फ्रेंडली रिलेशन इंडिया अँड पाकिस्तान हॅव स्टार्टेड अ बस सर्व्हिस कॉल्ड सदा ए सरहद. भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये जी बस सेवा सुरू केली त्याला सदा ए सरहद हे नाव दिलं. बिटवीन दिल्ली अँड लाहोर व्हेन अटल बिहारी वाजपेयी वॉज प्राईम मिनिस्टर. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ही बस सेवा सुरू केली. ही ऑल्सो रिवाइव्ड द ट्रेन कॉल्ड समझोता एक्सप्रेस. त्याचबरोबर ट्रेन सुद्धा त्या दरम्यान त्यांनी चालू केली होती, तिचं नाव आहे समझोता एक्सप्रेस. अटल बिहारी वाजपेयी retendered help to the earthquake victims of Pakistan during the rule of Pervez Musharraf. In 1999, there was another war between India and Pakistan in the Kargil region over the Kashmir issue. 1999 मध्ये काश्मीरच्या इश्यूवरून कारगिल येथे पुन्हा युद्ध झालं. इंडिया डिफेक्टेड पाकिस्तान इन दिस वॉर ॲज वेल. अटल बिहारी वाजपेयी ट्राय टू एस्टॅब्लिश अ डायलॉग विथ पाकिस्तान बट वॉज नॉट सक्सेसफुल. तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्याशी बोलण्याचा संबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सक्सेसफुल झाला नाही. Now, third question. Explain the following concepts. First, India's foreign policy. म्हणजेच भारताचे परराष्ट्र धोरण. Now, answer बघा. First point. India got independence in 1947 and from then onwards, India started shaping its foreign policy independently. भारताला 1947 मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भारताने स्वतःचे असे परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केली. सेकंड पॉइंट, आर्टिकल 51. आता आर्टिकल 51 म्हणजे कलम 51 यानुसार अमंग द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ले डाऊन द बोर्ड फ्रेमवर्क फॉर फॉरेन पॉलिसी. तर कलम 51 नुसार त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाची जी फ्रेमवर्क आहे ती दिलेली आहे आणि त्यानुसारच भारताने आपले स्वतःचे परराष्ट्र धोरण आखले आहे. थर्ड पॉइंट, अकॉर्डिंग टू इट. तर त्यानुसारच इंडिया शुड गिव्ह प्रायोरिटी टू सेफगार्ड इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. तर त्यात नमूद केल्यानुसारच
भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी दिलेली आहे ती म्हणजे जागतिक शांतता आणि सुरक्षता, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता अँड रिझॉल्व अवर इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स अँड डिस्प्यूट बाय पीसफुल मिनिंग. तर शांततेने जे आपले आंतरराष्ट्रीय प्रॉब्लेम्स इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवण्यास सुद्धा प्रयत्न केलेले आहेत किंवा त्यात तशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत. फोर्थ, द ऑब्जेक्टिव्स ऑफ आवर फॉरेन पॉलिसी should be maintain friendly relation with other nation and respect international law. त्याचबरोबर आपला फॉरेन पॉलिसीचा उद्देश काय आहे? टू मेंटेन अ फ्रेंडली रिलेशन विथ अदर नेशन, इतर देशांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध अँड रिस्पेक्ट इंटरनॅशनल लॉज, तर त्यांच्या सुद्धा कायद्यांचे आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, हा उद्देश आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये आहे. सेकंड, नॅशनल इंटरेस्ट. तर नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. नाऊ आता याचा आन्सर बघा. फर्स्ट, नॅशनल इंटरेस्ट इम्प्लाइज द मीन्स थ्रू विच द इंडिपेंडन्स अँड सोवेनिटी ऑफ आवर कंट्री कॅन बी सेफगार्डेड. तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजेच काय, त्याची इथं डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे काय बघा, तर आपले स्वातंत्र्य आणि आपले सार्वभौमत्व ह्याची सुरक्षता राखणे यालाच राष्ट्रीय हितसंबंध असं म्हटलं आहे. सेकंड, नॅशनल इंटरेस्ट ऑल्सो इन्क्लूड्स एफर्ट टू अचीव आवर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड टू टेक स्टेप्स टुवर्ड्स इन्क्रीजिंग आवर नॅशनल पॉवर. तर त्यामध्ये अजूनही काही गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे आपली आर्थिक विकास चांगला बनवणे. देन थर्ड, when decisions are taken after giving careful thought to what is beneficial and good for our country, we say that we are nurturing our national interest. थर्ड आहे वर्ल्ड पीस, जागतिक शांतता. नाउ आन्सर बघा. फर्स्ट, वर्ल्ड पीस इज अन आयडियल स्टेट ऑफ फ्रीडम, पीस and happiness among and within all nations and people. Second, this idea of world non-violence provides a basis for peoples and nations to willingly cooperate. Third point, either voluntarily or by virtue of a system of governance that prevents warfare. Fourth, India has been consistently supporting efforts for disarmament because it is India's policy that there should be peace and security. Now, fourth question काय आहे बघा. What is your opinion about the fact that world peace is threatened due to nuclear preparedness? तर अण्वस्त्रांची जी सज्जता आहे प्रत्येक देशामध्ये, तर यामुळे वर्ल्ड पीस इज थ्रेटन्ड म्हणजेच अण्वस्त्रांच्या सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचं ओपिनियन द्यायचं आहे. सो चला आपलं आन्सर बघूयात आपण कसं दिलं आहे. आन्सर, न्यूक्लिअर प्रिपेअर्डनेस लीड्स टू अन आर्म्स रेस. इट इन्क्रीजेस द पॉसिबिलिटी ऑफ वॉर. तर त्यामुळे काय कशाची पॉसिबिलिटी वाढलेली आहे तर युद्धाची. फर्स्ट, इफ अ न्यूक्लिअर बॉम्ब एक्सप्लोडेड इन अ मेजर सिटी द ब्लास्ट सेंटर वुड बी हॉटर दॅन द सरफेस ऑफ द सन. तर ज्या ठिकाणी असा बॉम्ब उद्ध्वस्त केला जातो तर तिथली उष्णता ही खूप जास्त असते. सर्वायवर्स वुड हॅव नो इलेक्ट्रिसिटी, नो ट्रान्सपोर्टेशन, नो फोन्स अँड हॉस्पिटल्स वुड बी ओव्हरहेल्म्ड इफ दे वेर स्टील स्टँडिंग.
थर्ड, इंडिया इज नाऊ अ कंट्री दॅट हॅज अ न्यूक्लिअर वेपन्स. तर भारताकडे सुद्धा अशा अण्वस्त्र आहेत. वी हॅव ॲक्सेप्टेड द रोल ऑफ अ रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर. India has been consistently supporting efforts of disarmament because it is India's position that there should be peace and security in the world. Now, fifth question. Answer the following questions in brief. तर खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरं बघायची आहेत. बघा, फर्स्ट, ऑन व्हॉट प्रिन्सिपल इज इंडियाज फॉरेन पॉलिसी बेस्ड. तर भारताचे परराष्ट्र धोरण हे कोणत्या प्रिन्सिपल्सवरती आधारित आहे? आन्सर, फर्स्ट पॉइंट, इंडिया गॉट इंडिपेंडन्स इन 1947 and from then onwards we started shaping our foreign policy independently. 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपण आपले परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केली. सेकंड, द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हॅव laid down guidelines about how to shape foreign policy. Article 51 among the directive principle of state policy lay down the board framework for foreign policy. कलम 51च्या अनुसार आधारित भारतात किंवा परराष्ट्र धोरण कशा प्रकारे आखले पाहिजे याची एक फ्रेमवर्क त्यांनी दिलेली आहे. थर्ड पॉइंट, अकॉर्डिंग टू इट, आणि त्यानुसारच India should give priority to safeguard international peace and security. तर त्यानुसारच भारताने एक प्रायोरिटी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता. अँड रिझॉल्व अवर इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स. तर आपले जे काही आंतरराष्ट्रीय वादविवाद आहेत हे शांततेने सोडवायचे. फोर्थ, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आवर फॉरेन पॉलिसी शुड बी to maintain a friendly relation with other nations and respect international laws. त्याचबरोबर आपल्या परराष्ट्र धोरणाचा काय उद्देश आहे तर तो इतर राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांचे जे काही नियम आहेत, कायदे आहेत त्यांचा आदर करणे. इंडियाज फॉरेन पॉलिसी टिल नाउ हॅज बीन डेव्हलप्ड इन दिस फ्रेमवर्क. तर यानुसारच आपल्या भारताचे परराष्ट्र धोरण आखलेले आहे. सेकंड, हू हॅज कॉन्ट्रीब्युटेड टू इम्प्रूव्हिंग सायनो इंडियन रिलेशन. चीन आणि भारत यांच्यामधला संबंध सुधारण्यासाठी कोणी कॉन्ट्रीब्युटेड केलेलं आहे, कोणी कोणी योगदान दिलेलं आहे? आणि आन्सर बघा, फर्स्ट पॉइंट आहे Prime Minister Atal Bihari Vajpayee contributed a great deal to improving Sino-Indian relations. आपले जे प्राईम मिनिस्टर होते अटल बिहारी वाजपेयी यांनी योगदान दिलं होतं. देन द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर, द फॉरेन मिनिस्टर, द डिफेन्स मिनिस्टर अँड द फायनान्स मिनिस्टर and the home minister have a role in deciding the foreign policy. तर आपले परराष्ट्र धोरण करत असताना किंवा त्याच्यामध्ये या सर्वांचा सहभाग आहे. Then third, the persons holding this position try to maintain the continuity in a foreign policy and to improve upon it. थर्ड क्वेश्चन आहे, राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. आणि या ठिकाणी या क्वेश्चनच्या खाली मी इम्पॉर्टंट मार्क करते फॉर 2 मार्क्स. एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्देश काय आहेत? आन्सर बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी आर ॲज फॉलो.
फर्स्ट आहे while maintaining friendly relations with neighboring countries, ensured that the defense and security of India are not affected. तर इतर देशांशी जेव्हा मैत्रीपूर्ण संबंध ठेवत असताना आपली सुरक्षितता किंवा आपली जी डिफेन्स आहे ह्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉट टू कॉम्प्रोमाइज अबाउट द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ द नेशन. तसेच आपला भौगोलिक प्रदेश जो आहे याबद्दल कोणतंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. देन प्रोटेक्ट द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द कंट्री. तर आपल्या भारताची जी एकता आहे एकात्मता आहे याचं सुरक्षितता राखणे. देन नेक्स्ट आहे प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इंडिया सिटीजन लिव्हिंग इन अदर कंट्रीज. तर भारतातील जे काही लोक इतर देशांमध्ये जाऊन राहिलेले आहेत त्यांना सुद्धा प्रोटेक्ट करणे. दिस रिस्पॉन्सिबिलिटी इज फुलफिल्ड बाय द इंडियन एम्बॅसीज देअर. तर तिथे जो भारतीय दूत असतो तर त्याच्यावरती ही जबाबदारी दिलेली असते की त्या परदेशातील भारतीय लोकांचं रक्षण करणे किंवा सुरक्षितता आहे का हे बघणे. ओके अँड द नेक्स्ट पॉइंट टू इस्टॅब्लिश इकॉनॉमिक अँड कमर्शियल रिलेशन्स विथ अदर कंट्रीज. तर इतर देशांच्या बरोबर इकॉनॉमिक अँड कमर्शियल रिलेशन्स जे आहे हे तर राखणेच किंवा स्थापन करणे आणि त्यातूनच आपला अचिव्हिंग द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया आणि त्यातूनच भारताचा आर्थिक विकास करणे. तर हे आहेत आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्देश. 6. प्रिपेअर द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. हा आहे तो मॅप. फॅक्टर्स अफेक्टिंग फॉरेन पॉलिसी. तर कोणकोणते फॅक्टर्स आपल्या परराष्ट्र धोरणासाठी अफेक्टेड आहेत. ओके याच्यामध्ये आलेल्या आहेत जिओग्राफिकल लोकेशन, देन पॉलिटिकल सिस्टीम, national leadership, administrative factors and economy. These are the factors affecting foreign policy. So चला स्टुडंट ह्याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.